डिअर स्टुडंट्स, आपण लास्ट लेक्चर जे घेतलं, लेक्चर नंबर 20, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमधलं लेक्चर नंबर 20. आज आपलं लेक्चर नंबर आहे 21 आणि 21मध्ये आपण प्रिन्सिपल सोल्युशनमधला लास्ट पार्ट घेणार आहोत आणि त्याच्यानंतर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमधला आपला लास्ट पार्ट राहील तो म्हणजे इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. ओके, तर आपण प्रिन्सिपल सोल्युशनविषयी बोलत होतो. प्रिन्सिपल सोल्युशनवरती मी 2 लेक्चर्स घेतले. पहिलं लेक्चर होतं ते म्हणजे साइन थिटा इक्वल टू कॉस थिटा इक्वल टू टॅन थिटा इक्वल टू सगळे पॉझिटिव्ह होते. नेक्स्ट लेक्चर घेतलं साइन थिटा कॉस थिटा इक्वल टू सगळे निगेटिव्ह होते. बरोबर. आता आपल्याला तर थोडंसं वेगळंच घ्यायचं आणि हे पहिल्यांदा सिलेबसमध्ये आलं आहे आणि हे JEEच्या क्वेश्चनमध्ये हमखास येतं. JEEच्या क्वेश्चनमध्ये हमखास येतं. दिस इज फ्रॉम मिसलिनियस. चला आपण सुरुवात करूया. ला क्वेश्चन miscellaneous Roman 2 in that one. Miscellaneous Roman 2 in that one. ल्या क्वेश्चन ल्या. Find the principal solution of. Find the principal solution of. Find the principal solution of sin 2 theta equal to 1 by 2. Sin 2 theta. Sin 2 theta. Sin 2 theta equal to 1 by 2. sin 2 theta equal to 1 by 2 हे JEE मेनला विचारलेला क्वेश्चन आहे. JEE मेनला sin 2 theta equal to 1 by 2. मग बघा आपल्याला याचं सोल्युशन घ्यायचं. सोल्युशन दिस इज फ्रॉम मिसलिनियस. दिस इज फ्रॉम मिसलिनियस एक्झरसाइज. मिसलिनियस एक्झरसाइज मधलं आहे. sin 2 theta equal to 1 by 2. 1 by 2 sin 0 0 sin 90 1 sin 0 0 sin 90 1 हे आपल्याला माहिती आहे. मग हाफ आहे. हाफ म्हणजे काय? साइन 30. 30 म्हणजे 3 आहे. 30 कडे 3 आहे म्हणजे पाय बाय 6 येणार. सो दिस इज साइन पाय बाय 6. दिस इज साइन पाय बाय 6. ओके, साइन पाय बाय 6. सो साइन 2 थिटा इक्वल टू साइन पाय बाय 6. आता बघा आपण काय म्हणतो. आपण या ठिकाणी काय म्हणतो बघा. द प्रिन्सिपल सोल्युशन लाईज बिटवीन. द प्रिन्सिपल सोल्युशन लाईज बिटवीन 0, 2 पाय. The principal solution lies between 0, 2 pi. मग माझं प्रिन्सिपल सोल्युशन जे असतं ते थिटा असतं. बघा, फॉर प्रिन्सिपल सोल्युशन. फॉर प्रिन्सिपल सोल्युशन. फॉर प्रिन्सिपल सोल्युशन थिटा बिलॉंग्स टू. थिटा बिलॉंग्स टू 0, 2 pi. थिटा बिलॉंग्स टू 0, 2 pi. Then for 2 theta it should be belongs to 0, 4 pi. इथं 2 आहे, इथं थिटा आहे. 2 थिटा पाहिजे. 2 ने मल्टिप्लाय केलं पण इक्वेशनच्या दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं. सो दिस 2 थिटा लाईज बिटवीन 0 अँड 4 पाय. लाईज बिटवीन 0 अँड 4 पाय. आपण परत एकदा आपला प्रॉब्लेम चेक करूया. काय दिलं बघा. साइन 2 थिटा इक्वल टू -1 by 2. तेच म्हटलं माझं चुकलं इथे. प्रॉब्लेम लिहिण्यात चुकलं. साइन 2 थिटा इक्वल टू -1 by 2. साइन 2 थिटा इक्वल टू -1 by 2. ओके. So 2 theta lies between 0 and 4 pi. Now this -1 by 2 मग इथे काय आलं मायनस. इथे आलं मायनस. So sin 2 theta equal to minus sin pi by 6. Sin 2 theta equal to minus sin pi by 6. ओके. आता इथे मायनस साइन पाय बाय 6 आलंय. काय आलंय? मायनस साइन पाय बाय 6. आता आपल्याला मायनस साइन थिटा काढायचा. बट दॅट थिटा लाईज बिटवीन 0 to 2 pi and the 2 theta lies between 0 and 4 pi. मग 0 and 4 pi म्हणजे बघा इथं 0 0 इथं 90 इथं पाय इथं 3 pi by 2 आणि इथं काय आला 2 pi. या ठिकाणी आला 2 pi. बट आवर 2 थिटा लाईज बिटवीन 0 and 4 pi. मग इथं 2 pi आला. मग 2 pi प्लस पाय बाय 2. 2 pi प्लस पाय बाय 2. मग 2 pi प्लस पाय इथं 3 pi येणार. इथे काय येणार 3 pi आणि या ठिकाणी येणार 4 pi. या ठिकाणी येणार 4 pi. ओके. आता साइन निगेटिव्ह आहे. साइन पॉझिटिव्ह कुठे असतो. साइन इज पॉझिटिव्ह इन फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट. साइन इज पॉझिटिव्ह. साइन थिटासाठी चाललंय. कोणासाठी चाललंय? साइन थिटा. साइन थिटा इज पॉझिटिव्ह इन फर्स्ट अँड सेकंड क्वाड्रंट
Now sin theta is negative in third and fourth quadrant. Sin theta is negative in third and fourth quadrant. मग थर्ड क्वाड्रंटच्या डेफिनेशन वापरायच्या आहेत. मग बघा मी खूप व्यवस्थित तुम्हाला सांगतोय, तुम्ही लक्ष द्या. दिस मायनस साइन थिटा, दिस मायनस साइन थिटा, मायनस साइन थिटा कुठे असतो? मायनस साइन थिटा असतो थर्ड क्वाड्रंट मध्ये. मायनस साइन थिटा असतो थर्ड क्वाड्रंट मध्ये. मग थर्ड क्वाड्रंटची डेफिनेशन काय झाली? इथपर्यंत पाय झाला, ह्याच्या पुढे म्हणजे काय येणार? पाय प्लस थिटा. मायनस साइन थिटा इक्वल टू साइन पाय प्लस थिटा. हे एकदा झालं माझं, इट इज इक्वल टू. परंतु या थर्ड क्वाड्रंटला अजून 3 पाय पण आहे, कारण आपल्याला 2 पाय मध्ये फिरायचंय, म्हणजे आपल्याला क्वाड्रंट 2 वेळा फिरायचे आहेत. एकदा 0 पासून 2 पाय पर्यंत फिरायचं आणि परत एकदा 4 पाय पर्यंत फिरायचं. ओके, मग या ठिकाणी इथं पाय पण आहे आणि 3 पाय पण आहे, पाय सुद्धा आहे 3 पाय पण आहे. ही जी बाउंड्री आहे, हा जो निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, या निगेटिव्ह एक्स ऍक्सिस पर्यंत अँगल पाय असतो, 3 पाय असतो, त्याच्या पुढे याच्यात ऍड होतो. मग पाय प्लस थिटा मांडला आणि पुढचा काय येणार सांगा? 3 पाय प्लस थिटा. मग इथे आलं साइन 3 पाय प्लस थिटा. अजून जायचे संपलेलं नाही. ओके, आता निगेटिव्ह इथे पण असतो, मग याची डेफिनेशन काय? इथपर्यंत 2 पाय, याच्या मागे, मागे म्हणजे लेस, लेस म्हणजे कमी, कमी म्हणजे मायनस. मग काय ना 2 पाय मायनस थिटा. मग बघा इथे काय येणार? इट इज इक्वल टू साइन 2 पाय मायनस थिटा. एवढंच थांबेल का? नाही, नाही. आपला 4 पाय पण आहे. दिस पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, दिस पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस इज फॉर 0, इट इज फॉर 2 पाय, इट इज फॉर 4 पाय. less than or below the positive x axis we have 2 pi minus theta and 4 pi minus theta. मग काय येणार बघा? इट इज इक्वल टू साइन 4 पाय मायनस थिटा. तर एवढे सगळे सोल्युशन आले अप टू 4 पाय. हे का करायचं? बिकॉज थिटा लाइज बिटवीन 0 to 2 पाय, बट 2 थिटा लाइज बिटवीन 0 and 4 पाय. मग मायनस साइन थिटा होता, त्याऐवजी माझ्याकडे मायनस साइन पाय बाय 6 आहे. मग मायनस साइन पाय बाय 6 इक्वल टू साइन पाय प्लस पाय बाय 6. इट इज इक्वल टू, हे घेणार मी साइन 3 पाय प्लस पाय बाय 6, हे घेणार मी साइन 2 पाय मायनस पाय बाय 6, शेवटचं घेणार मी साइन 4 पाय मायनस पाय बाय 6. What is this? We'll solve this. पाय प्लस पाय बाय 6, 6 पाय प्लस पाय, तिरकस गुणाकार करा, क्रॉस म्हणजे 6 पाय प्लस पाय 7 पाय. सो साइन 7 पाय बाय 6. याला इकडे घ्या, सायत्रिक 18, 18 पाय प्लस पाय 19 पाय. सो साइन ऑफ 19 पाय बाय 6. हे सबट्रॅक्शन आहे. साइन 12, 12 नाही गेला 11. सो साइन 11 पाय बाय 6, साइन 11 पाय बाय 6. Hey, 6 into 4, 24, 24 minus 1, 23. So sine of 23 pi by 6. Sine of 23 pi by 6. Okay? मग हे सगळे अँगल्स आले. Therefore, आन्सर लिहायचं आहे. Therefore, principal solution of sine 2 theta equal to minus 1 by 2 is काय येणार? पाय बाय 6, बघा काय येणार? पाय बाय 6, 7 पाय बाय 6, 19 पाय बाय 6, 11 पाय बाय 6. पहिला 11 मांडला पाहिजे, इथे आपण 11 मांडू. 11 पाय बाय 6, 19 पाय बाय 6, 23 पाय बाय 6. So these are the principal solutions of the problem sin 2 theta equal to minus 1 by 2. सगळ्यांना समजलं? ओके. Next problem, write down. Find the principal solution of tan 3 theta equal to minus 1. Find the principal solution of tan 3 theta equal to minus 1. Tan 3 theta equal to minus 1. आपण सर्वात अगोदर लिहूया tan 3 theta equal to minus 1 म्हणजे tan pi by 4. So minus tan pi by 4. So tan 3 theta equal to minus tan pi by 4.
ठीक आहे. आता आपलं प्रिन्सिपल सोल्युशन जे होतं ते 0 to 2 पायच्या मध्ये राहायचं. त्यावेळेस आपला अँगल थिटा होता. इफ द अँगल इज थिटा देन द प्रिन्सिपल सोल्युशन इज, इफ द अँगल इज थिटा देन द प्रिन्सिपल सोल्युशन लाईज बिटवीन 0 and 2 पाय. बट नाउ द अँगल इज 3 थिटा. बघा प्रिन्सिपल सोल्युशन is theta belongs to square bracket 0, 2 pi. Therefore, आता किती 2 theta काय 3 theta 3 theta 3 theta belongs to बोला 0 into 3 0 3 into 2 6 pi. इथं 6 pi आले. काय आले 6 pi. चला शिकायचं आहे आपल्याला. क्वाड्रंट नुसारच जायचं तरच हे इझी होतं. बरोबर. अगेन दिस नाव दिस इज टॅन थिटा नॉट अगेन, कारण साईन नाही आहे टॅन आहे. मग टॅन पॉझिटिव्ह कुठे असतो त्यापूर्वी मी अँगल मांडतो. आपल्या ओरिजिनल अँगल इथं 0 इथं पाय. बरोबर. इथे 2 पाय. आज जर फिरलं तर इथं काय येणार 3 पाय. इथे येणार 3 पाय. बरोबर. इथे येणार 4 पाय. इथे येणार 5 पाय आणि शेवटी इथे येणार 6 पाय. एवढे सगळे अँगल्स एकाच ठिकाणी असतात. बरोबर. इथं 2 पाय झालं परत पाय मिळवला 3 पाय. बरोबर. म्हणजे या ठिकाणी सगळे ऑड येतात. बघा इथं ऑड येतं 1 पाय 3 पाय 5 पाय हे सगळे इव्हन येतात 2 पाय 4 पाय 6 पाय. आपण टॅन विषयी बोलतोय. टॅन इज पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट. टॅन इज पॉझिटिव्ह इन थर्ड क्वाड्रंट. दिस इज ऑल फॉर टॅन थिटा. ओके. मग बघा टॅन थिटा इज निगेटिव्ह इन सेकंड क्वाड्रंट. टॅन थिटा इज निगेटिव्ह इन फोर्थ क्वाड्रंट. टॅन थिटा निगेटिव्ह सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे आणि टॅन थिटा निगेटिव्ह फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे. म्हणजे आपल्याला हे सगळे वापरायचे आहेत. बघा मग मी काय म्हणणार दिस इज मायनस टॅन पाय बाय 4. चला घेऊया मायनस टॅन पाय बाय 4 इक्वल टू टॅन कुठे निगेटिव्ह आहे. टॅन या ठिकाणी निगेटिव्ह आहे. मग याची डेफिनेशन काय सेकंड क्वाड्रंटची. या सेकंड क्वाड्रंटची डेफिनेशन काय पाय मायनस थिटा. मागे आहे ना इथपर्यंत पाय आहे. याच्या मागे मायनस पाय मायनस थिटा 3 पाय मायनस थिटा 5 पाय मायनस थिटा. सो मायनस टॅन पाय बाय 4 इक्वल टू टॅन पाय मायनस थिटा इक्वल टू टॅन. बघा पाय मायनस पाय बाय 4. मग काय आलं टॅन किती आला 4 पाय मायनस पाय 4 पाय मायनस पाय 3 पाय बाय 4. मग पहिला अँगल घेतला पाय मायनस थिटा. आता पुढचा घेऊया आपण. पुढचा घेऊया 3 पाय मायनस थिटा. इथला 3 पाय मायनस थिटा. सो इट इज इक्वल टू ऑल्सो टॅन ऑफ 3 पाय मायनस थिटा. इट इज इक्वल टू टॅन 3 पाय मायनस पाय बाय 4. ओके. 4 3 12 एक गेला 11. सो टॅन 11 पाय बाय 4. टॅन 11 पाय बाय 4. ओके. नेक्स्ट 5 पाय. सो इट इज इक्वल टू टॅन 5 पाय मायनस थिटा. इट इज इक्वल टू टॅन 5 पाय मायनस पाय बाय 4. 4 पंचे 20. 20 मधनं गेला 19. सो टॅन 19 पाय बाय 4. टॅन 19 पाय बाय 4. मग पाय झाला पाय मायनस थिटा झाला 3 पाय मायनस थिटा झाला 5 पाय मायनस थिटा झाला. आता इकडे घ्यायचं. इकडे आता काय 2 पायच्या मागे निगेटिव्ह इथपर्यंत 2 पायच्या खाली. मग काय ना टॅन 2 पाय मायनस थिटा. टॅन 2 पाय मायनस थिटा. सो टॅन 2 पाय मायनस पाय बाय 4. होमवर्क. इट इज इक्वल टू टॅन इथला पुढचा 4 पाय मायनस थिटा. टॅन 4 पाय मायनस पाय बाय 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन होमवर्क. Then next it is equal to tan 6 pi minus theta. So tan 6 pi minus pi by 4 homework. Okay? तर या पद्धतीने सगळे अँगल्स येतील आणि मग खाली आन्सर लिहायचं प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ tan 3 theta equal to -1 is tan 3 theta equal to -1 is. मग सगळे अँगल लिहायचे. काय येणार 3 पाय बाय 4. काय येणार
11 पाय बाय 4 काय येणार 19 पाय बाय 4 काय येणार तुम्हाला माहिती आहे ते अँगल या होमवर्क करून. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम समजला असेल. दिस इज फॉर JEE. तुम्ही म्हणणार एवढा मोठा JEE 4 मार्क्सला असतो, 1 मार्कला नाही, 4 मार्क्सला येतो. ओके, आणि यावर्षी सिलेबसमध्ये आलं आहे, त्यामुळे तुमच्या वर्षीच्या CETला, तुमच्या वर्षीच्या बोर्डच्या MCQला आणि या वर्षीची जी CET अजून व्हायची आहे त्याला हा प्रॉब्लेम हमखास येणार आहे. हे जे लेक्चर आहे हे लेक्चर मी त्यांना पण देणार आहे. ओके, तर आता आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊ. यातला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मधला रोमन 1 रोमन 2 मी तुम्हाला होमवर्कला दिला आहे आणि त्याचे आन्सर सुद्धा मांडले. तिसरा प्रॉब्लेम मला घ्यायचा आहे. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ cot 2 θ = 0. cot 2 θ = 0. आता आपण कॉटचं सोल्युशन काढत नाही, मग बाय रेसिप्रोकल फंक्शन कॉटचा रेसिप्रोकल आहे ना tan 2 θ = 1/0 म्हणजे नॉट डिफाइंड. दिस इज नॉट डिफाइंड. हे काय नॉट डिफाइंड असू दे, नॉट डिफाइंड, पण अँगल यासाठी प्रेझेंट आहे ना, सोल्युशन यासाठी प्रेझेंट आहे ना, बरोबर. प्रिन्सिपल सोल्युशन is theta belongs to square bracket 0, 2 pi. This is 2 theta, so 2 theta, therefore 2 theta belongs to 0, 4 pi. मग हे सोल्युशन 4 pi मध्ये येतं, बरोबर. मग बघा काय येणार, या ठिकाणी येणार 0, इथं येणार π/2, इथं येणार पाय, इथं येणार 3 π/2. ओके, आता 0 to 4 पाय मध्ये इथं 0, इथं 2 पाय, इथं पाय, इथं 3 पाय, इथं काय येणार 4 पाय. ओके, आता नॉट डिफाइंड आणि हा पॉझिटिव्ह आहे. टॅन काय आहे पॉझिटिव्ह. टॅन इज पॉझिटिव्ह इन फर्स्ट अँड थर्ड क्वाड्रंट. टॅन इज पॉझिटिव्ह इन फर्स्ट अँड थर्ड क्वाड्रंट. मग फर्स्ट अँड थर्ड क्वाड्रंटमध्ये तो पॉझिटिव्ह असतो. बरं, नॉट डिफाइंड कोणत्या अँगलसाठी आहे, नॉट डिफाइंड म्हणजे या ठिकाणी cos 0 आला पाहिजे आणि sin 1 आला पाहिजे. sin 0 0, sin 91 म्हणजे π/2 साठी येतो, बरोबर. बघा tan = sin/cos. मग मी इथं sin π/2 घेतला आणि इथं cos π/2 घेतला. sin 0 0, sin 91 म्हणून cos 90 म्हणजे 1/0 आलं. 1/0 म्हणजे काय आलं नॉट डिफाइंड. बट दॅट अँगल इज π/2. तो अँगल काय आहे π/2. तर π/2 साठी हे आलेलं आहे. कोणासाठी आलेलं आहे π/2. म्हणजे हे मी असं लिहू शकतो tan 2 θ = tan π/2. ओके, आता फर्स्ट क्वाड्रंटमध्ये टॅन पॉझिटिव्ह आहे, मग मी काय म्हणणार दॅट tan θ = tan π/2 इट इज इक्वल टू. आता फर्स्ट क्वाड्रंटमध्येची डेफिनेशन काय 2 पाय प्लस मग काय ना tan 2 पाय प्लस π/2. तुम्ही शोधा. पुढचा काय येणार बघा 2 पाय. हे फर्स्ट क्वाड्रंट 0च्या पुढे त्यातला π/2 घेतला, त्याच्या पुढे म्हणजे 2 पायच्या पुढे मग 2 पाय प्लस θ, मग 2 पाय प्लस π/2. आणि 4 पायच्या पुढे जायचं का रे, 4 पायच्या पुढे जायचं का, 4 पायच्या पुढे जायचं का, नाही जायचं, कारण आपलं सोल्युशन 4 पायलाच लॉक झालंय. त्यामुळे 4 पायच्या पुढे जायचं नाही. त्यामुळे हा दिसत जरी असला तरी मी याला डॉटेड मांडलंय. हा फसवा आहे, इथं फसायचं नाही, 4 पायच्या पुढे जायचं नाही, कारण 4 पायला हे लॉक झालंय, बरोबर. आता आपलं इथे यायचं, इथे. मग याची डेफिनेशन काय पाय प्लस θ, tan पाय प्लस θ, मग tan पाय प्लस π/2. सोडवा आणि मांडा. आणि याच्या पुढे 3 पायच्या पुढे जायचं ना 4 पाय पर्यंत, मग 3 पायच्या पुढे चालतं, मग tan 3 पाय प्लस π/2 हे सोडवा आणि हे सोडून सगळे अँगल काढा आणि मग खाली काय प्रिन्सिपल सोल्युशन. तर हा जो प्रकार आहे हा प्रकार आपण नव्याने घेतला. तुम्हाला सगळंच नवीन आहे, परंतु या नवीन सिलेबसमध्ये आलेला हा नवीन प्रकार आहे. हा इथून मागे सिलेबसमध्ये नव्हता. आपल्याला फक्त जास्तीत जास्त 2च अँगल काढायला लागायचे, ते पण 2 पायच्या मध्ये असणारे. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या, आता काहींच्या मनामध्ये प्रश्न विचारला, काहींच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की प्रिन्सिपल सोल्युशन इज द सोल्युशन विच लाईज बिटवीन 0 अँड 2 पाय अँड ऑल्सो इक्वल टू 0. मग तुम्ही का बरं पुढचे काढले, दॅट इज फॉर θ बट वी वॉन्ट फॉर 2 θ.
थिटासाठी हे असं असेल तर 2 थिटासाठी असं असेल, बरोबर आहे की नाही? इथं लक्षामध्ये थिटासाठी असं असेल तर 2 थिटासाठी असं असणार आहे. कळलं सगळ्यांना? पॉवर वाढली ना या ठिकाणी. ही हा थिटा पॉवर आहे, इथं 2 थिटा पॉवर आहे, मग इथं थिटाला एवढा अँगल आहे तर 2 थिटा एवढा अँगल आहे. पॉवर वाढली म्हणजे खाण्याचं प्रमाण पण वाढलं पाहिजे, तसं अँगल पण वाढला पाहिजे. ओके, तर आजच्या लेक्चर एवढं खूप झालं. हे 2 प्रॉब्लेम्स तुम्ही सोडवा. आता आपले ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमधले 2 पार्ट संपलेले आहेत. एक म्हणजे सोल्युशनचा, दुसरा म्हणजे सोल्युशन ऑफ ट्रायंगलचा, आणि तिसरा आता आपल्याला नेक्स्ट लेक्चरपासून घ्यायचं आहे इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. थँक्यू.